नमस्कार. आज आपण हवामान विभागाने दिलेला आजचा हवामानाचा अंदाज पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, का वाढणार आणि हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळालेला आहे. हे जिल्हे कोणते आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असली तरीही पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र सध्या बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली सक्रिय झाली असून त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. दरम्यान मंगळवारपर्यंत काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. सध्या राज्यात कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. जुलै महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सर्वदूर पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे जून महिन्यात असणारी पावसाची मोठी तूट भरून निघण्यास काहीशी मदत झाली होती. तसेच शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला होता. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासून पुन्हा पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात सरासरीहून पावसाचे प्रमाण कमी राहील अशी शक्यता यापूर्वीच हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत हंगामात मध्य महाराष्ट्र सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे, तर मराठवाडा ते विदर्भ विभागात सर्वाधिक म्हणजेच 25% पावसाची तूट आहे. तसेच कोकण आणि गोवा प्रदेशात ही तूट 6% इतकीच आहे. सर्वाधिक वादळी पावसाचा प्रभाव कुठे ते पाहूया. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव आहे. यात 1 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. कोकण गोवा प्रदेशात 26% तर मध्य महाराष्ट्रात 13% पावसाची तूट आहे. तसेच विदर्भात 67% तर मराठवाड्यात 68% इतकी आतापर्यंत ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट आहे. दरम्यान पुढील काही भागात पावसाचा जोर मागील काही दिवसांच्या तुलनेत वाढेल असा अंदाज आहे. यात 27 ऑगस्ट पर्यंत विदर्भात सर्वाधिक वादळी पावसाचा प्रभाव असेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर आज ऑरेंज अलर्ट कुठं आहे ते पाहूया. हवामान विभागाकडून रविवारी विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आदी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच नागपूर, वर्धा, चंद्रपूर आदी जिल्ह्यांसह हिंगोली, नांदेड, लातूर, पुणे घाट, सातारा घाट विभाग आणि कोल्हापूर घाट विभागांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला असून या प्रदेशातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर हा होता आजचा हवामानाचा अंदाज हवामान शाखेने दिलेला. धन्यवाद.